नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। नीट यूजी 2024 जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते भरणं सुरू झालेलं आहे। 9 फेब्रुवारी पासून ते स्टार्ट झालेलं आहे। याची जी शेवटची डेट आहे ते 9 मार्च आहे, म्हणजे कंप्लीट 1 महिन्याचा टायमिंग दिलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी। त्यामुळे अजिबात घाई गडबड न करता सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजूनच तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरा। ॲप्लिकेशनचे जे पेमेंट आहे ते सुद्धा आपल्याला 9 मार्च पर्यंत करता येईल। कॅटेगरीनुसार ॲप्लिकेशनची जी फीस आहे जनरल आणि एनआरआय कॅटेगरीसाठी 1700 रुपये आहे। जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी एनसीएल साठी 1600 रुपये आहे। एससी एसटी पीडब्ल्यूडी थर्ड जेंडरसाठी 1000 रुपये आहे। त्याचबरोबर एक्झामची जी डेट आहे ती 5 मे आहे। टाइम ड्युरेशन जे आहे एक्झामचं ते 3 तास 20 मिनिट आहे। एक्झामचा टायमिंग 2 ते 5:20 मिनिटापर्यंत आहे। त्यानंतर एक्झामचा जो रिझल्ट आहे तो 14 जूनला डिक्लेअर केला जाईल। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। ज्याही विद्यार्थ्यांची ओबीसी जी कॅटेगरी आहे ती स्टेट लेवलवर आहे त्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जनरल कॅटेगरीमधून भरायचा आहे। इथं आपल्याला दिसेल स्टेट लिस्टेड ओबीसी एनसीएल कॅन्डिडेट हु आर नॉट इन ओबीसी एनसीएल सेंट्रल लिस्ट मस्ट चॉईस जनरल, म्हणजे ज्यांची ओबीसी कॅटेगरी सेंट्रल लिस्टमध्ये नाही त्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जनरलमधून भरायचा आहे। तर ज्यावेळेस आपली स्टेटची काउन्सिलिंग सुरू होईल त्यामध्ये मात्र आपण आपली जी कॅटेगरी आहे ते स्टेट लेवलची त्याच्यामध्ये आपण तो कॅटेगरी मेन्शन करून भरू शकतो। त्यानंतर दुसरा एक याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्सचा। तर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तर पहिले जे डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो हे एक आपल्याला अपलोड करायचं आहे। त्याची साईज 10 KB ते 200 KB पर्यंत असली पाहिजे। त्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटो तो सुद्धा 10 KB ते 200 KB पर्यंत असला पाहिजे। त्यानंतर आपलं दोन्ही हँडचे जे थंब इम्प्रेशन आहेत ते आपल्याला एका प्लेन पेपरवरती घेऊन स्कॅन करून अपलोड करायचे आहेत। त्यानंतर सिग्नेचर याचं PDF मी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करेन, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला ते अपलोड करायचं आहे। त्यानंतर लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत तर आपल्याला पासपोर्ट साईज फोटो, पोस्ट कार्ड साईज फोटो, सिग्नेचर, आपलं थंब इम्प्रेशन 10 बोटांचं, त्यानंतर मोबाईल नंबर व ईमेल आयडी। मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बद्दल एक महत्त्वाची सूचना आहे। असा तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी घ्यायचा आहे की जोपर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू असला पाहिजे। त्यानंतर आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, त्याचबरोबर पॅन कार्डला दोन्हीपैकी कुठल्या जरी एकाला असेल तरी तो चालेल। त्यानंतर 10वी 11वी आणि 12वीचं मार्कशीटची माहिती तिथं आपल्याला भरायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे neetntaonline.in या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे। इथं आल्यानंतर पहिली जी लिंक आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दिसेल क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन। इथं आल्यानंतर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअर याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे इथं। हे इन्फॉर्मेशन ब्राउचर मी व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला पण शेअर करेन, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता की इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये आणखी काही माहिती जर तुम्हाला लागत असेल तर। त्यानंतर इथं सगळे जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या रीड करायचे आहेत। रीड केल्यानंतर इथं सगळ्यात खाली येऊन इथं सिलेक्ट करायचं आहे आणि क्लिक हिअर टू प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून आपल्याला जी लॉग इन करायची आहेत, लॉग इन करायची इथं भरपूर ऑप्शन दिलेले आहेत, पण ऑप्शन सिलेक्ट करत असताना एकतर आधार कार्डचा ऑप्शन सिलेक्ट करा किंवा पॅन कार्डचा ऑप्शन सिलेक्ट करा। बाकीचे जे ऑप्शन आहेत ते थोडेसे किचकट आहेत, त्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडू नका। आधार कार्डचा जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पॅन कार्ड जरी सिलेक्ट केलं तरी तुम्हाला तुमचं पॅन कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे। आधार कार्डला सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि जनरेट OTP करायचा आहे। जनरेट OTP केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती तो OTP येईल। OTP आल्यानंतर आपल्याला तो इथे एंटर करून व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर इथं आपल्याला जो आपण आधार कार्ड नंबर एंटर केला त्यानुसार आपलं नाव येईल, डेट ऑफ बर्थ येईल आणि आपलं जेंडर येईल। इथं आपल्याला आपलं नाव फिलअप करायचं आहे 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं। त्यानंतर आपल्या वडिलाचं नाव इथे एंटर करायचं आहे, आईचं नाव, आपली डेट ऑफ बर्थ आणि आपलं जेंडर इथे एंटर करायचं आहे, नॅशनॅलिटी। त्यानंतर आयडेंटिटी टाईप मध्ये एनी अदर गव्हर्नमेंट आयडेंटिटी असं सिलेक्ट करायचं आहे। इथं आपल्याला आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं आपला ऍड्रेस एंटर करायचा आहे, जो काही तुमचा ऍड्रेस असेल आधार कार्ड नुसार। त्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर 2 वेळा एंटर करून कन्फर्म करायचा आहे। ईमेल आयडी सुद्धा 2 वेळा एंटर करून
कन्फर्म करायचा आहे. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला इथं सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस करायचा आहे. अदरवाईज जो तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्हाला इथं इंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर इथं जो आपल्याला सिक्युरिटी पिन दिसत आहे तो आपल्याला इंटर करून इथं सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर याच्या पुढची जी स्टेप आहे तिथं आपल्याला दिसेल की आपण जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती बरोबर आहे किंवा नाही हे आपल्याला इथं चेक करून बघायचं आहे. चेक करत असताना इथं तुमचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, जेंडर, त्यानंतर ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे बरोबर असेल तर इथं आय ॲग्री करून सबमिट अँड सेंड OTP करायचा आहे. जर नसेल तर इथं एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर तुम्ही क्लिक करून इथं एडिट करू शकता. हे कन्फर्म झाल्यानंतर याच्या पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे इथं आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर येईल आणि आपण जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो इथं आपल्याला एंटर करून सिक्युरिटी पिन टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं दिसेल रजिस्ट्रेशन. आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस पेमेंट. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये टोटल किती स्टेप आहे तर पहिली जी स्टेप आहे ती कॉन्टॅक्ट डिटेल आहे. दुसरी जी स्टेप आहे ती पर्सनल डिटेल. तिसरी जी आहे ते पर्सन विथ डिसॅबिलिटी. चौथी जी आहे ती एक्झाम सेंटर डिटेल. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल, ॲडिशनल डिटेल, अपलोड डॉक्युमेंट, फायनल सबमिशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर पेमेंट. तर फायनल सबमिशनच्या अगोदर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो बरोबर आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. याचं PDF मी व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला पण शेअर केलेलं आहे. तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. आणखी जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. म्हणजे फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा याचं PDF NTA ऑलरेडी दिलेलं आहे. तरी सुद्धा तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्हाला फक्त प्रॉब्लेम इथंच येईल की एज्युकेशन डिटेलमध्ये तुम्हाला कोड विचारला जाईल. जसं की सांगितलं की कोड फक्त 2च एंटर करायचा आहे. पहिला जो कोड आहे, जे विद्यार्थी या वर्षी 12वीची एक्झाम देतील त्या विद्यार्थ्यांनी कोड 1 सिलेक्ट करायचा आहे आणि जेही विद्यार्थी रिपीट करत आहेत मग ते काही जरी करत असतील तरी त्या विद्यार्थ्यांनी 02 कोड एंटर करायचा आहे. तसं तिथं ऑटोमॅटिकच दिलं जाईल. जर नाही दिलं तर तुम्ही तसं तिथं एंटर करा. अशा पद्धतीनं हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यामुळे मी शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.